नमस्कार, मी प्राध्यापक दीपक धुरंधर, संचालक धुरंधर सर करिअर पॉइंट अकॅडमी। आज 15 ऑगस्ट 2026 हा देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे। या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी सर्व भारतवासियांना माझ्यातर्फे, माझ्या अकॅडमीतर्फे शुभेच्छा देतो आहे। मी ज्या क्षेत्रात काम करतो आहे ते क्षेत्र म्हणजे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो आहे। गेल्या 23 वर्षापासून मी देशातील तरुणांशी अगदी जुळलेला आहो। आता या आज जो कालखंड आहे हा झेंजीचा कालखंड आहे। झेंजीच्या कालखंडामध्ये अगदी बदललेल्या तरुणांची मानसिकता ही कशी आहे, तर त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा एकदम अतिशय शक्तिशाली, अतिशय ऊर्जावान असा समाजाचा वर्ग आहे। परंतु या वर्गाने जर देशाचं भवितव्य घडवायचं असेल यांना, तर यांनी स्वतः सुद्धा त्या सर्व परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी ठेवायची आहे। मित्रांनो, आज जो झेंजी समाज वर्ग आहे हा सुद्धा कुठून आलेला आहे? हा त्यांच्या आधीच्या पिढ्यांपासून आलेला आहे। त्यांची जशी वैचारिक बैठक असेल तशीच बैठक, त्याच वैचारिक बैठकीचा फायदा हा समाजाला नियमित व्हायला पाहिजे। या ऊर्जावान समाज घटक देशामध्ये असलेल्या ज्या समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, शैक्षणिक समस्या आहेत, महिलांविषयक समस्या आहेत, बालकांविषयक समस्या आहेत, ह्या सर्व समस्यांचा अभ्यास करून जर हा वर्ग मुख्य प्रवाहात येत असेल तरी अतिशय स्वागताची बाब आहे। परंतु ही बाब टिकून राहायला पाहिजे, कारण आज जो वर्ग झेंजीच्या वर गेलेला आहे, जास्त वयोगटात गेलेला आहे, तो सुद्धा एकेकाळी तुमच्याच वयोगटामध्ये होता। आणि मग जर या देशातील सर्वात शेवटच्या माणसाचं कल्याण करायचं असेल तर प्रत्येकाला आपला वैचारिक ढाचा हा मजबूत ठेवणे अत्यंत गरजेचं असतं। कारण हा देश समृद्ध वारसा लाभलेला, समृद्धतेने नटलेला देश आहे। या देशाकडे अमाप साधने आहेत, सोर्सेस आहेत, परंतु त्याचा प्रॉपरली वापर न केल्या गेल्यामुळे आजही देशामध्ये असंख्य समस्या तशाच आहेत। त्याची कारणं शोधून त्यावर जर अभ्यास केला, समाजाच्या वेगवेगळ्या वर्गांचा अभ्यास केला, तर मला असं वाटते की हा देश कधीही स्वर्ग से सुंदर बनू शकतो। आपण नेहमीच म्हणत आलेलो आहोत, मेरा देश महान आहे। अनेक मोठमोठ्या लोकांनी मेरा देश महान आहे असं म्हटलेलं आहे, निश्चितच आहे। कारण या देशामध्ये सर्व धर्म पंथाचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने सुरुवातीपासून राहत आलेले आहेत। हा वारसा टिकून ठेवायचा असेल तर या देशातील आर्थिक समस्यांवर काम केलं पाहिजे, त्यावर विचार केला पाहिजे। या देशातील सामाजिक समस्यांवर काम केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे। या देशातील विषमतेवर विचार व्हायला पाहिजे, का केल्या जात नाही, सर्वच वर्गांनी करायला पाहिजे। आज आपण जे आदर्श राजे समाजात होऊन गेलेत, सम्राट अशोकापासून तर शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुल्यांसारखे महान लोक या देशात झालेले आहेत। यांच्या विचारांचा वारसा जर आपण सदोदित नव पिढीने, तरुण पिढीने जोपासला, त्यावर काम जरी केलं, तरी मला असं वाटते देशातील अनेक समस्या ह्या सहजपणे सुटू शकतील। जे स्वातंत्र्य आपण आज उपभोगतो आहे, यासाठी आपण त्यांचा इतिहास बघा। अनेक लोकांना कित्येक वर्षानुवर्षे तुरुंगात राहावं लागलं, अनेक लोकांना फासावर जावं लागलं, अनेक लोकांना तुरुंगामध्ये मरण यातना मिळाल्या, अनेक लोकांना आपलं बलिदान द्यावं लागलं। मग एवढ्या बलिदानातून जर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं असेल तर त्यांच्या समृद्ध वारशाची जोपासना आपण करायला पाहिजे।
आणि देशात ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्यांवर काम करायला पाहिजे। स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करणारा प्रत्येक युवक, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा प्रत्येक युवक हा अभ्यासू असतो। त्याचं कारण आहे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा अशा प्रकारे डिझाईन केलेला असतो की त्या विद्यार्थ्याने त्या पदावर जाऊन समाजाला न्याय द्यायला पाहिजे। परंतु माझा प्रश्न असा आहे की एवढा अभ्यास करून आलेला वर्ग, समाज सुधारकांचा अभ्यास त्यांना करावा लागतो, भूगोलाचा अभ्यास करावा लागतो, इतिहासाचा अभ्यास करावा लागतो, संविधानाचा अभ्यास करावा लागतो, प्रचलित चालू घडामोडींचा अभ्यास करावा लागतो, इतर भाषेचा अभ्यास करावा लागतो। हे सर्व केल्यानंतर या तरुणाने देशाला, समाजाला दिशा देण्याची क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झालेली असते, पण पूर्णपणे तसं होताना आपल्याला दिसत नाही। कारण समाजामध्ये आज जो वर्ग वरिष्ठ पदांवर असतो, IAS IPS दर्जाचे अधिकारी असतात, MPSC लेवलला गॅझेटेड ऑफिसर्स असतात किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे अधिकारी असतात, हे समाजाचा आरसा असतात। यांना समाज आदर्श समजतो, यांना समाज अभ्यासू समजतो। या वर्गाने जर समाजाला दिशा दिली, प्रॉपरली वर्क केलं, ज्या क्षेत्रात ते आहेत त्याच क्षेत्रात प्रामाणिकपणे चांगलं काम केलं, तर मला असं वाटते की असंख्य समस्या देशासमोर ज्या आहेत, समाजासमोर ज्या आहेत, त्या समस्यांचं निराकरण सहजपणे होऊ शकते। परंतु विचार होणं गरजेचं आहे। मित्रांनो, आज सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माहिती आपल्याला मिळते आहे त्याच्या व्यतिरिक्त चुकीची माहिती सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळते आहे। भावना भडकवणारे ग्रुप्स असतात, व्हॉट्सॲप ग्रुप्स असतात, इतर माध्यम, इतर वेगवेगळे ग्रुप्स असतात, त्यांच्या माध्यमातून समाजामध्ये विषमता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो। मी सर्व समाजाला किंवा समाजातील तरुणांना, खास करून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना असा संदेश देईल की आपल्याला या देशाला जर बदलायचं असेल तर स्वतः बदलून, अभ्यास करून, विचार करून जर आपण काम केलं तर मला असं वाटते की या देशातील, समाजातील अनेक समस्या सहजपणे सुटू शकतात। मी या स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करीत असताना मी स्वतः 23 वर्षापासून स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवतो तर आहेच, त्यांना मार्गदर्शन पण करतो आहे, शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे। मी रेग्युलर क्लासेस चालवतो, अनिवासी बॅचेस चालवतो, निवासी बॅचेस चालवतो। मला माहिती आहे तरुणांच्या काय समस्या असतात, विद्यार्थ्यांच्या काय समस्या असतात। तुमच्या समस्या तुम्ही सोडू नाही शकत, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी समाज असतो, आमच्यासारखे लोक असतात, आणखी वेगवेगळे समाजात काम करणारे समाजसेवक असतात, हे विनामूल्य समाजाची सेवा करतात। त्यांच्या मार्गदर्शनातून जर आपण मार्गक्रमण केलं, ज्या पदावर आपण काम करतो त्या पदाला जर न्याय दिला तर कदाचित देशातील असंख्य समस्या सहजपणे सुटू शकतात। म्हणून माझं तरुणांना आव्हान आहे, अभ्यास करा, ज्या ज्या पदावर तुम्ही विराजमान होणार भविष्यात त्या त्या पदाला न्याय द्या। आणि सोबतच मी स्वतः संचालक आहे, निवासी बॅचेस चालवतो, ऑनलाईन बॅचेस घेतो, त्यानंतर रेग्युलर बॅचेस घेतो, ऑफलाईन बॅचेस घेतो, या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो। मी सर्व तरुणांना पुन्हा आवाहन करतो की सर्वांनी अभ्यासू पद्धतीने, कारण जे विद्यार्थी अभ्यास करतात ते विद्यार्थी चुकीच्या सवयी त्यांना जडत नाही, थोडा त्याग पण करावा लागतो। कारण दिवसाचे 24 तास असतात, 24 तासात असंख्य हजारो करोडो विचार आपल्या माइंडमध्ये येत असतात। प्रत्येक विचारावर ॲक्ट केलीच पाहिजे असं नाही, जे सकारात्मक विचार आहेत त्यावर आपण कृती केली पाहिजे। मी तर असं समजतो की हे जे जेनजीचं वय आहे अतिशय ऊर्जावान वय आहे, परंतु याचा वापर हा योग्य दिशेने केला गेला पाहिजे, त्याला दिशा मिळाली पाहिजे। जर दिशा मिळाली तर मी तुम्हाला सांगतो की आपल्या देशासमोर
जे ज्या समस्या आहेत त्या सहजपणे सुटतील आणि भारत हा महासत्ता बनण्यापासून कोणी रोखू नाही शकणार, कारण आपण लोकसंख्या लाभांशाच्या स्थितीमध्ये सुद्धा आहोत, आपल्यामध्ये युथची संख्या भरपूर आहे ना. तर याचा योग्य वापर करा, अभ्यास करा, स्वतःचा त्याग करा, कारण त्यागाशिवाय काहीही होत नाही. ज्या महापुरुषांचे आपण फोटो लावलेले आहेत, ज्यांना आपण ज्यांची पूजा करतो, ज्यांना श्रेष्ठ स्थान देतो, यांच्या त्यागाचा पण आपण विचार करायला पाहिजे. किती उच्च प्रतीचा त्याग यांचा होता. शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी एक काम केलेलं आहे. शाहू महाराजांनी काम केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. ह्या महात्मा फुल्यांनी किती यातना झाल्या, समाजातून यातना झाल्या, घरातून यातना झाल्या, एवढं काम केलं. हा अभ्यास आम्ही का करीत नाही? आमचे अधिकारी झालेले लोक यांना हा इतिहास माहिती असताना त्याची अंमलबजावणी जर झाली तर मला असं वाटते की ह्या समस्यांना, कारण आपण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कशावर बोलणार आहे तर देशाच्या समस्यांवर बोलणार आहे. हा राष्ट्रीय सण आहे. म्हणून पुन्हा मी सर्व तरुणांना आवाहन करतो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आणि ज्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पद मिळवले त्यांना सुद्धा, की या देशातील समस्या सोडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. जर असं आपण केलं तर आपण खऱ्या अर्थाने या देशावर प्रेम करतो असा त्याचा अर्थ होईल. पुनश्च सर्व भारतीयांना मी माझ्यातर्फे, माझ्या अकॅडमीतर्फे 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. धन्यवाद.